महावितरणमधील स्थापत्य विभागावर 22.5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते उमेश वडर हे मागील 4 दिवसांपासून महावितरण कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करतायत। ट्रक घोटाळा, फर्जी कर्मचाऱ्यांची भरती आणि ट्रान्सफॉर्मर मंजुरीसाठीचा लाचखोरीचा सुळसुळाट एकामागोमाग एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहेत। महावितरणच्या स्थापत्य विभागात 22.5 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते उमेश वडर यांनी केलाय। हे घोटाळे उघडकीस आणण्यासाठी ते मागील 4 दिवसांपासून महावितरणच्या बाहेर लक्षवेधी आंदोलन करत आहेत। त्यांनी मांडलेल्या माहितीप्रमाणे पहिला घोटाळा स्क्रॅप ट्रक संदर्भातील आहे। 24 ट्रक स्क्रॅप हे ताराबाई पार्कहून गोकुळ शिरगावच्या गोदामात पोहोचवले गेले अशी नोंद असून 45,408 रुपये किमतीचे ट्रक प्रत्यक्षात गोदामात पोहोचलेलेच नाहीत। यासाठी ठेकेदारांना बिले अदा करण्यात आली आहेत। दुसऱ्या घोटाळ्यात स्थापत्य विभागानं गवंडी, प्लंबर, सुतार यांसारख्या कुशल पदांसाठी बाह्य स्रोतातून कर्मचाऱ्यांची निवड केली। 70 लाखांच्या निविदा काढण्यात आल्या, मात्र नियुक्त केलेले कर्मचारी केवळ 6वी पास असून अकुशल कामगारांचे वेतन देण्यात आले। तिसरा आणि सर्वात गंभीर आरोप ट्रान्सफॉर्मर मंजुरी प्रक्रियेशी संबंधित आहे। बिल्डर्सना एका दिवसात ट्रान्सफॉर्मर मंजूर करून देण्यासाठी अधिकारी लाच घेतात अशी थेट टीका वडर यांनी केली आहे। ही मंजुरीची प्रक्रिया नियमानुसार 15 दिवसांची असते, पण भ्रष्टाचारामुळे ती एका दिवसात पार पडली जाते। जर सरकारमधीलच अधिकारी अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करत असतील तर सामान्य नागरिकांनी महावितरणचे भरमसाठ बिल का भरावे असा सवाल वडर यांनी उपस्थित केलाय। या आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय।